मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या त्या वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान. बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित होतं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाबाबत विरोधकांवर संशय व्यक्त केला. तसेच 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्ट ट्रॅक खटला चालवला, 2 महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी एका भाषणात केलं. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की आमच्यावर संशय व्यक्त केलाच पाहिजे, कारण या राज्याचा मुख्यमंत्री हा संशयी आत्मा आहे. त्यांचा दिवसातला अर्धा दिवस हा संशय कल्लोळात, जादूटोणा, मंत्रतंत्र, अंधश्रद्धा या कामात जातो. त्यांनी संशय घेणं हे साहजिकच आहे. त्यांना कदाचित असंही वाटलं असेल की बदलापुरातील आंदोलनात लाखो लोक रस्त्यावर उतरली, त्यांच्यावर देखील कोणीतरी जादूटोणा केला असेल. पण त्यांनी डोळे नीट उघडले तर त्यांना दिसेल की बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत. तुमचा मुलगा तिथे खासदार आहे. तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या भेटीगाठीला देखील जाऊ शकला नाही. तुम्ही घाबरलेले होता, तुम्ही भयग्रस्त होता. तुम्ही म्हणता ना, ठाण्यातील नेतृत्व मी अनेक वर्षांपासून करतो, पण बदलापूरच्या त्या पीडित महिलेची तक्रार घ्यायला पोलीस 10 तास तयार नव्हतं. हे काय विरोधकांनी केलं का? त्या लहान मुलीची आई 10 तास वणवण फिरत होती, त्यात विरोधकांचा काय दोष, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली, कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला, फास्ट ट्रॅक, कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं, त्या लटकवण्याची शिक्षा ठोठावली, आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली, याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भलत्याच माणसाला फाशी दिलाय? दुसरं असं आहे की फाशीची जागा त्याने सांगावी. वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.